पुढे पोहत राज्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे यवतमाळमधील शेतकरी हतबल झालाय। कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यानं तो हवालदिल झालाय। कापसाच्या शेतात पाणी साचल्यानं कापसाची वाढच झाली नाहीये। काही ठिकाणी तर बोंड फुटली, मात्र तीही सडायला लागली आहेत, तर काही बोंड जी आहेत ती काळी पडू लागल्यानं शेतकऱ्यांना सरकारला मदतीची हाक घातली आहे। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांनी। पाहूयात। यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी 110 पैकी 107 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकऱ्याचा कापूस असो सोयाबीन असो या पिकाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एवढंच नव्हे तर जी कापसाची परिस्थिती पाहून शेतकरी हतबल झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं। काही शेतकरी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। दादा, मला एक सांगा की काय एकंदरीत तुमच्या शेताची अवस्था आहे? शेताची अवस्था म्हणजे एकदमच वाईट आहे। दुरावस्था म्हटलं तरी हरकत नाही, कारण सततच्या पावसामुळे शेतीले नदीचं स्वरूप झालेलं होतं आमच्या शिवारामध्ये। सगळ्या शेतकऱ्याचं खूप अतोनात असं नुकसान झालेलं आहे। काही काही शेत खरडून गेलेले आहे। आता पराठीची कंडिशन तुम्ही पाहतच आहात। पराठीला दोन तीन असे मोजके बोंड आहे आणि तेही खराब झालेले आहे, सडून गेलेले आहे पूर्ण। म्हणजे काही उत्पन्नाची तर अपेक्षा त्या कापसाकडून राहिलेलीच नाही आम्हाला। सोयाबीनची तीच परिस्थिती आहे, शेतकरी हतबल झालेला आहे। शेतकऱ्यांना एकंदरीत शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे ती अत्यंत दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे। पुन्हा काही शेतकरी आहे। दादा, मला एक सांगा की तुम्हाला कशा पद्धतीने कापूस होणार तुम्हाला? मला साहेब दरवर्षी का नाही, मी माझ्याकडे जास्त शेती नाही, 4 एकर आहे। 8-9-10 क्विंटलचा समजा ॲव्हरेज घेतो। पण यावर्षी सततच्या पावसामुळं कमीत कमी आता 3-3.5 महिने झाले समजा पाऊस चालूच आहे। याच्यामुळं का नाही, सोयाबीन तर गेल्या पूर्ण पोचट आहे। त्याच्यानंतर उरलेला कापूस आहे, तो कापूस का नाही 1-2 घाटर लागलेले आहे। काही झाड आहे त्याला एक पाती नाही, काही नाही, पूर्ण पिवळ्या पडलेल्या आहे। एक तर बीटीचा माझ्या हिशोबाने कार्यकाळ संपलेला आहे। आता येणाऱ्या जे पात्या आहे, मला नाही वाटत की ओरिजिनल म्हणजे कसं ओरिजिनल घाटर राहील म्हणून। तो माझ्या हिशोबाने ते पूर्ण बोंडाळीचे येईल। मला काय म्हणायचं आहे, सरकार मायबाप तुम्ही लक्ष द्या। तुम्ही शब्द दिला होता का आम्ही सत्तेवर बसल्यानंतर तुमचं टोटल कर्जमाफी करू। यावेळेस हीच योग्य वेळ आहे साहेब, करा। हात जोडून विनंती करतो। दसराही गेला, आता दसरा येऊन राहिला, आता त्याच्यानंतर दिवाळी येईल। शेतकऱ्याच्या घरामध्ये सोयाबीन, काही ना काही कापूस, यावर्षी काही बेकार कंडिशन आहे। तुम्ही स्वतः येऊन पहा। आम्ही अकोला बाजार एरियातून बोलत आहोत। तुम्ही तिथं बसल्यान जमणार नाही, तुम्ही आमच्या बांधावर या, इथं येऊन तुम्ही स्वतः येऊन पहा। एकंदरीत जे नुकसान झालेलं आहे त्यामुळे सरकारने भरीव मदत करावी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। एक वैशिष्ट्य या ठिकाणचं आपल्याला सांगायचं आहे की पावसामुळे जो कापूस आहे त्याचे जे बोंड आहे ते बोंड सडल्यासारखे झालेले आहे। काही बोंड जे आहे ते फुटताना दिसत आहे, मात्र तो जो कापूस जो निघणार आहे त्याची क्वालिटी जी आहे ते अत्यंत खालच्या दर्जाची राहणार आहे आणि त्यामुळे त्या कापसाला भाव सुद्धा मिळणार नाही। भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, अकोला बाजार, यवतमाळ।